आपण उपवास करत आहोत आणि प्रार्थनेनं काय घडू शकतं याविषयी आपण ऐकलं की प्रार्थनेने हृदय परिवर्तन होते, प्रार्थनेमुळं आनंद प्राप्ती होते, प्रार्थनेमुळं आंतरिक शांतीचा लाभ आपल्याला होतो, प्रार्थनेमुळे ईश्वर जिवंत आहे असल्याचं आपल्याला अनुभव येत असतो. आज आपण बघणार आहोत की प्रार्थनेमुळे माणूस कसा निर्भय बनतो. आपल्या प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती असते. आजाराची भीती असते, मृत्यूची भीती असते, भवितव्याविषयी भीती असते, पुढं काय होणार याच्याविषयी भीती असते, आर्थिक परिस्थितीविषयी भीती असते, अनेक प्रकारची भीती आपल्या अंतःकरणामध्ये असते. प्रियबंधूंनो, आणि येशू आपल्याला सांगतो की दुःख वेदनांच्या काळामध्ये आणि भीतीच्या काळामध्ये कशा प्रकारे आपण वागायचं याविषयी येशू उत्कृष्ट उदाहरण आहे. जेथसेमनी बागेमध्ये येशूने प्रार्थना केली केव्हा? तो दुःख आणि वेदनेमध्ये असताना. तो दुःख आणि वेदनेमध्ये होता, त्याला समोर स्पष्टपणे काय घडणार हे त्याला दिसत होतं की त्याला अटक केली जाणार आहेत, त्याला फटके मारण्यात जाणार आहेत, त्याच्या डोक्यावरती काटारी मुकुट घातला जाणार आहे, त्याला फरफरट कालबरीच्या टेकडीकडे घेऊन जाणार आहेत आणि क्रुसावरती खेळणार आहेत, चिरडणार आहेत, हातापायानं खेळ टोकणार आहेत. हे सगळं त्याला दिसत होतं आणि म्हणूनच तो प्रार्थना करत असताना तो अतीव वेदनेनं विव्हळत होता, अतीव दुःखानं तो विव्हळत होता. आणि अतीव दुःखानं तो विव्हळत असताना तो पूर्ण माणूस आहे, माणूस म्हणून तो किंचाळतो, तो ओरडतो आणि तो ओरडून आबा बापाला सांगतो, आबा बापा शक्य असेल तर हा प्याला दूर कर, शक्य असेल तर हा प्याला दूर कर. पण आबा बापा त्याला दूर करत नाहीत. तो त्याला त्या दुःख वेदनेच्या प्रवासातून जाऊ देतो. तो अजिबात ते प्याला दूर करत नाही. आणि मग येशू ख्रिस्त काय करतो? प्रार्थनेचा त्याग करतो का? नाही. तो प्रार्थना कंटिन्यू करतो, पुढे प्रार्थना करायला लागतो आणि तो पुढे कशी सुंदर प्रार्थना करतो, आबा बापा माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आबा बापा माझ्या इच्छेप्रमाणे नाही पण तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. किती सुंदर प्रार्थना त्याने केली. आणि त्यावेळेला तो शांत झाला. तो शांत झाला, त्याच्यातील भीती नष्ट झाली. भीती नष्ट झाली. अतीव भीतीमुळं प्रिय बंधूंनो त्याला रक्ताचा घाम आला होता. जमिनीवरती रक्ताचे थेंब ओघळत होते आणि अति भीतीमुळं हे झालेलं असल्यामुळं येशू ख्रिस्त दुःखी होता, कष्टी होता, भाराक्रांत होता. आणि अशा वेळेला तो आबा बापाला हाक देतो. आबा बापा त्याला साथ देत नाहीत त्यावेळेला, पण तो येशू ख्रिस्त प्रार्थना करायचं थांबवत नाही. तो म्हणतो, बापा माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि त्या क्षणी तो शांत होतो. तो शांत होतो, त्याच्यातली सगळ्या प्रकारची भीती नष्ट होते. तो निर्भय बनतो आणि निर्भय बनून तो उभा राहतो. उभा राहिल्यानंतर त्याला काय आढळतं की त्याचे मारेकरी त्याला त्याच्यासमोर दिसतात. तलवारी आणि सोटे घेऊन ते आलेले असतात आणि हा त्यांना निर्भयतेने सामोरं जाऊन त्यांना विचारतो, तुम्ही कोणाला शोधता? आणि तो सांगतो येशूला. आणि तो सांगतो आणि येशू त्यांना म्हणतो मीच तो आहे. आणि मग त्याला अटक केली जाते, त्याला फरफटत नेलं जातं. त्यानंतर घडणाऱ्या सगळ्या घटनांना येशू निर्भयतेने सामोरं जातो. पिलातासमोर नेलेलं असताना पिलात त्याला विचारतो, तू राजा आहेस का? आणि येशू त्याला सांगतो, यासाठी मी जन्मलेलो आहे आणि यासाठी मी मरणार आहे. पिलात त्याला सांगतो की तुला क्रुसावर खेळण्याचा किंवा तुला मुक्त करण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही का? आणि येशू त्याला स्पष्टपणे निर्भयतेने उत्तर देतो, वरून हा अधिकार मिळाला नसता तर तुला हा अधिकार मिळाला नसता. हा अधिकार हा वरून तुला मिळालेला आहे. प्रेमदेव नंतर त्याच्या डोक्यावरती काटेरी मुकुट घालतात, खांद्याचे क्रूस देतात, त्याला फरफटत नेतात, क्रुसावरती खेळतात, परंतु तो डगमगत नाही. आणि शेवटी किती सुंदर प्रार्थना करतो निर्भयतेने, बापा तुझ्या हातात मी माझा आत्मा सोपवतो, तुझ्या हातात मी माझा आत्मा सोपवतो. प्रियबंधूंनो, ही निर्भयता कशामुळे आली? येशू प्रार्थना करत होता. येशू त्याच्या स्वर्गीय पित्याच्या सहवासामध्ये होता. येशू स्वर्गीय पित्याशी सुसंवाद साधत होता. आणि प्रार्थनेमुळं माणूस कसा निर्भय बनतो हे येशू आपल्याला सांगतो की आपल्यातली सगळ्या प्रकारची भीती नष्ट करण्याचं कार्य प्रार्थना करत असते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर खेळल्यानंतर
त्याचे सगळे शिष्य हे सैरभैर झाले. ते दुःखी होते, कष्टी होते, म्लानमुख होते. प्रभू प्रियबंधूंनो, त्यांना वाटलं की आता सगळं काही संपलं. ते बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते. यहुद्यांच्या भीतीमुळे खोल्या बंद केल्या, खोली बंद केली होती, वरची खोली बंद केली होती आणि तिथे ते प्रार्थना करतात 9 दिवस आणि 9 रात्र. आणि प्रार्थनेनंतर पवित्र आत्म्याचा वर्षा होता बरोबर ते सगळे दरवाजे खोल्या उघडतात ते, आणि मग ते रस्त्यावर येतात आणि प्रबोधन करू लागतात, प्रवचन देऊ लागतात त्याच लोकांना की ज्यांनी येशूला ठार केलेलं असतं, की तुम्ही त्याला ठार केलं, तुम्ही त्याला क्रूसावर खिळलं, तुम्ही पापी आहात, तुम्ही पश्चाताप करा. ही निर्भयता जीवनभर त्यांना साथ देते आणि मग ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरतात. एक जॉन सोडून बाकी सगळ्यांना हाल करून अमानुषरित्या त्यांना ठार केलं गेलं. पण ते डगमगले नाहीत. पेत्राला क्रूसावरती खिळत असताना पेत्र म्हणतो की माझ्या स्वामीप्रमाणे मला क्रूसावर खिळू नका, मला उलटं टांगवा. अंद्रिया सांगतो की मला माझ्या स्वामीप्रमाणे क्रूसावर खिळू नका, मला आडवं टांगा. त्याला आडवं टांगवलं जातं. डिकन लॉरेन्स सांगतो की मला तो भट्टीमध्ये त्याला टाकलं, तो जळत असताना सांगतो माझी उजवी बाजू चांगली भाजलेली आहे, मला दुसऱ्या बाजूने फिरवा. पण ही निर्भयता कुठून येते? ही ईश्वराच्या सहवासातून येते. पेशरा फेलिसिटी ह्या दोघींना सिंहाच्या समोर टाकलं गेलं असताना तो ग्लॅडिएटर येतो, तो मारेकरी येतो, तलवार घेऊन येतो आणि त्याचे हात थरथरतात. ह्या त्याला सांगतात तुझे हात कशाला थरथरतात, तलवार घे आणि अशी मुखातून आर पार जाऊ दे. प्रिय बंधूंनो, ही निर्भयता कशातून येते? ईश्वराच्या सहवासातून येते. ईश्वराशी सहवास सतत असल्यावर, प्रार्थनेच्या वातावरणात असल्यावरती ही निर्भयता आपल्याला येत असते. एका गावामध्ये नायगाव म्हणून गाव आहे की जिथले लोक पलीकडे डोंगरी इथं गेले होते काही कार्यक्रमासाठी आणि येताना त्यांची बोट बुडाली. 11 जण मरण पावले आणि मग ते संपूर्ण गाव भयभीत झालं. किनाऱ्यावर जायला ते अजिबात जायचे नाही. सायंकाळ झाली की तिथे सामसूम, रात्री कोणी चीट पाखरू सुद्धा तिथं जायचं नाही किनाऱ्यावरती. आणि मग त्याने प्रार्थनेसाठी आवाहन केलं. आम्ही गेलो, 4 तास किनाऱ्यावरती प्रार्थना केली, प्रत्येक मचव्यावरती प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांची भीती नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा वर्दळ सुरू झाली. त्यांची मत्स्यमारीचा व्यवसाय आहे, मासेमारी सुरू झाली, किनाऱ्यावरती ये जा सुरू झाली, मच्छ्यांची ये जा सुरू झाली. पूर्ण जीवन हे जसं होतं तसं पुन्हा जीवन ते जगू लागले. ईश्वर आपले सगळ्या प्रकारची भीती नष्ट करतो आणि म्हणूनच प्रेम प्रार्थनेत असलेल्या व्यक्तीला व्यक्तीच्या अंतःकरणातील आणि जीवनातील सगळ्या प्रकारची भीती नष्ट होते. एक तरुणी सतत कॅरिझमॅटिक प्रार्थनेमध्ये आणि ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुला कॅन्सर आहे. आणि ही सांगते की जेव्हा मला कळलं कॅन्सर आहे, क्षणभर मी बिथरले, पण नंतर येशू सांगतो तू माझ्यावर, मी तुझ्याबरोबर आहे, तू भिवू नकोस. त्या क्षणी माझी सगळी भीती नष्ट झाली आणि मी आता कोणत्याही क्षणी ह्या जगातून जायला मी तयार आहे. प्रिय बंधूंनो, एक तरुणी परीक्षेला जात होती आणि परीक्षेला इंजिनिअरिंगची परीक्षा होती. वसई स्टेशनाजवळ गाडीसाठी उभी होती आणि ती आईला सांगते की मला 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 भीती वाटते, मी परीक्षेला जाणार नाही, मी बसणार नाही, तू प्रार्थना करत सांग, फादांना प्रार्थना करत सांग. मला फोन करतात, मी तिच्यावर प्रार्थना करतो आणि ती जाते, परीक्षेला बसते आणि फर्स्ट क्लासने ती पास होते. आज एका चांगल्या ठिकाणी ती नोकरीला आहे. प्रियजनो, ह्या सगळ्या घटना आपल्याला काय सांगतात की आपण ईश्वराच्या सहवासामध्ये असलो तर जीवनभर तुम्हाला कसलीही भीती वाटणार नाही. गेल्या 2000 वर्षामध्ये कितीतरी धर्मगुरूंनी, धर्मभगिनींनी, पापांची कारणे आपले प्राण गमावलेले आहेत कशातरी आपल्या धर्मासाठी, धर्म प्रचारासाठी, प्रसारासाठी. पण ते कुणाला डगमगले नाहीत, कुणाला घाबरले नाहीत. ही निर्भयता प्रार्थनेला देते.
ह्या उपवास काळामध्ये आपण दररोज ईश्वराच्या सहवासात जावं आणि आपण निर्भय बनावं म्हणून तुम्हाला मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.